नमस्कार. आपण आज पुन्हा एकदा ॲग्रिकल्चरच्या चॅनलमध्ये सीताफळाच्या बाबतीतला दुसरा व्हिडिओ बघत आहोत. त्या सीताफळाचा जो व्हिडिओ आहे याला आपण सुरुवातीला जे बघितलं होतं ते ड्रीप कशी करायची, त्याच्यामध्ये बोध कसे करायचे, डबल ड्रीप कसे असते, परत बुंद्याला आपल्याला बोर्डो पेस्ट कशी लावायची आहे ह्याच्याबाबतचं मार्गदर्शन आपण केलं होतं. आणि त्यावेळेस जस्ट याची छाटणी झाली होती 15 ते 20 दिवसापूर्वी. पुन्हा एकदा आपण ह्याच प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा प्लॉट आहे भास्कर पवार साहेबांचा, जे रिटायर पोलीस अधिकारी आहेत, मेंढापूर तालुका पंढरपूर. तर ह्या प्लॉटमध्ये आपण आल्यानंतर आता तुम्हाला समोर दिसेल की या प्लॉटमध्ये इथं फूट फुटत आहे आणि ह्या फुटीची जी ही आहे ही एकदम बारक्या प्रमाणात तुम्हाला त्याची कांडी दिसत आहे. ही जेवढी कांडी बारकी पडेल तेवढे जास्त सेटिंग हे अशा पद्धतीनं आपल्याला सीताफळाचे मिळतील. आणि हे अशा सीताफळाचे जर सेटिंग आपल्याला मिळत असतील तर ते एकदम चांगल्या पद्धतीचं लक्षण आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आता बाग फुटत आहे. आपण याला कुठलंही लिओसिन दिलेलं नाही, कुठलंही टिल्ट दिलेलं नाही, तरीसुद्धा आता चांगल्या पद्धतीनं बाग हा फुटलेला आहे. आणि कालच इथं पाऊस झालेला आहे. पाऊस झाल्यानंतर आपण शॅडोफाईट कंपोस्ट ही बुरशीनाशकाची फवारणी आपण त्याच्यावर आता केलेली आहे. आणि किडीसाठी आपण झोमॅटो आणि हँगर 9 ह्या प्रकारचा स्प्रे आपण घेतलेला आहे. आणि जे सेटिंग होतं आहे त्या सेटिंगसाठी आपण जी मॅक्सचा फॉर्म्युला इथं वापरणार आहोत. आणि ते सेटिंग झालं की तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं तिचं अजून फुगवण करायची किंवा कशा पद्धतीनं जास्तीत जास्त सेटिंग करायचं आहे ह्याचं मार्गदर्शन आपण ह्या व्हिडिओमधनं पुन्हा एकदा घेणार आहोत. ह्याच्या अगोदर मी जे तुम्हाला म्हटलं की पाऊस झालेला आहे, पाऊस होताना इथं सेटिंग आपल्याला आता दिसत आहे, पण पाऊस झाल्यानंतर शॅडोफाईट कंपोस्ट हा SC फॉर्म्युलेची फवारणी खूप गरजेची आहे. नाहीतर आपल्याला ही जी कळी इथं लागलेली तुम्हाला दिसते ती कळी पूर्णपणे जळून जाईल आणि बुरशीमुळं त्या कळीमध्ये कुठलाही प्रकारचा तिथून चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळणार नाही. दुसरा जी गोष्ट आहे किडी, ह्याच्यामध्ये थ्रिप्स, मावा, तुडतुडे ह्या प्रकारच्या आळीसारख्या आता किडी ह्याच्यामध्ये येत आहेत. त्याच्यासाठी हँगर 9 आणि झोमॅटो म्हणजे SZचा फॉर्म्युला आपल्याला इथं फवारायचा आहे. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला इथं सिलिकॉनची फवारणी आपल्याला करायची आहे, ज्या आर्सिलमध्ये आपल्याला टाकून फवारायचं आहे. आणि तिसरी जी फवारणी आहे ती सेटिंगसाठी आपल्याला जी मॅक्स नावाची फवारणी करायची आहे. ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता सरासरी ह्यांची मुळी छान प्रकारे चालू झालेली आहे. मायकॉस नावाचा मायकोरायझा आणि फोर्स, दूध 2 लिटर, गूळ 1 किलो आणि अंडी 20 अशा पद्धतीचं 1 लिटरचं फोर्स आणि 100 ग्रॅमचा मायकोरायझा प्रति एकरी हे सगळं तयार करून आदल्या दिवशी मिश्रण तयार करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ड्रिपवाटे आपल्याला सोडायचे आहे. त्याच्यामुळे मुळी चांगली तयार होईल. मुळी चांगली तयार होऊन त्याच्यातनं अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील आणि सेटिंग करायला लवकरात लवकर आपल्याला मदत होईल. अशा प्रकारे पूर्णपणे नियोजन केल्यानंतर हा सीताफळाचा दुसरा व्हिडिओ आम्ही तुम्हाला यासाठी दाखवत आहोत. आणि याच्या पुढचे जे व्हिडिओ आहे ते नेक्स्ट प्लॉटमध्ये नेक्स्ट वेळेस आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये निश्चितच आपण हे पुढचे व्हिडिओ बघूया. धन्यवाद.